नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कन्स्ट्रक्ट बेसिक गेट्स यूजिंग नॉर गेट। म्हणजेच काय की नॉर गेटचा यूज करून आपण काय अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट काय करणार आहोत, आपण कन्स्ट्रक्ट करणार आहे। मग आता आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे की नॉर गेट काय आहे, की नॉर गेट कशा पद्धतीने असतात। बघा, हा तुमचा काय नॉर गेट आहे। ज्यावेळी तुम्ही त्याला ए आणि बी दोन इनपुट द्याल, आउटपुट काय असणार आहे तुमचा ए प्लस बी चा बार असतो। हा तुमचा काय नॉर गेट आहे। हा तुमचा इथे काय बबल आहे, ओके। मग हा नॉर गेट आहे। मग ए आणि बी ज्यावेळी तुम्ही इनपुट द्याल त्यावेळी काय आउटपुट देतो ए प्लस बी चा बार। मग ह्या नॉर गेटचा यूज करून आपण काय अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट काय करणार आहे, क्रिएट करणार आहे। मग पहिला जो गेट आपण बघणार आहे काय नॉट गेट। पहिला आपण बघणार आहे का नॉट गेट। मग आता मला सांगा, नॉट गेटला इनपुट किती असतात? एकच इनपुट असतं। पण नॉट गेटला इनपुट किती आहेत? दोन आहेत। मग जर सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला नॉर गेटचा यूज करून जर आपल्याला नॉट गेट क्रिएट करायचं असेल तर आपण काय करणार आहोत, हा जो आहे तो काय कॉमन करणार, दोन इनपुट काय करणार आहे कॉमन करणार। मग ए जर इनपुट दिला तर हा काय असतो तुमचा ए बार असतो, ओके। हा काय तुमचा ए बार प्लस ए बार, ए बार कारण दोन इनपुट आहेत ना इथं, बरोबर आहे। इथून पण ए येणार आहे, इथून पण ए येणार आहे। मग ए बार प्लस ए बार। मग आता ए प्लस ए काय असतो तुमचा, हा तुमचा काय असतो ए असतोय आणि ह्याचा वरचा बार। मग ह्या पद्धतीने आपण काय नॉर गेटचा यूज करून आपण काय करू शकतोय, नॉट गेट जो आहे तो नॉट गेट क्रिएट करू शकतो। मग आता दुसरा जो गेट आहे तो आपण काय बघूया, ऑर गेट, ओके। आता आपल्याला काय करायचं, नॉर गेटचा यूज करून ऑर गेट काय करायचं, क्रिएट करायचं। मग जर सपोज फॉर एक्झाम्पल आपण एक नॉर गेट घेतला, ओके, आणि त्याला जर इनपुट दिलो ए आणि बी तर आउटपुट काय देणार आहे ए प्लस बी चा बार। पण ऑर गेट काय असतोय ए प्लस बी असतोय, बरोबर आहे। मग आता बघा, ह्याचा जर सपोज इन्व्हर्जन केलो आपण तर हा काय देणार आहे ए प्लस बी। मग आता आपल्याला काय करायचं, एक नॉर गेट घ्यायचा आहे, ओके। त्याचे जो दोन्ही इनपुट आहे ते काय करायचं कॉमन करायचं आणि हा जर आउटपुट जर त्याला दिला तर हा काय देणार आहे ए प्लस बी चा बारचा बार। मग बार बार काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, त्यामुळे काय राहिला ए प्लस बी राहिला। मग ह्या पद्धतीने काय ऑर गेट काय करू शकतो, आपण क्रिएट करू शकतोय। मग आता आपण थर्ड जो आपला गेट आहे तो काय अँड गेट आहे। तो अँड गेट आपल्याला क्रिएट करायचा आहे कशाचा यूज करून, नॉर गेटचा यूज करून। मग आता बघा, अँड गेट काय असतं ए इंटू बी असतो, बरोबर आहे। मग आता पहिल्यांदा मी काय करतोय की एक नॉर गेटला एक दोन्ही इनपुट कॉमन करून काय देतोय मी ए देतोय। म्हणजे हा तुमचा काय झाला ए बार। नंतर काय की परत दुसरा एक नॉर गेट घेतोय आणि त्याला जर दोन्ही इनपुट कॉमन करून बी दिलो तर हा काय झाला तुमचा बी बार। आणि हा दोन्ही आउटपुट काय एका नॉर गेटला देतोय। मग आता नॉर गेटला दिल्यावरती हा काय होणार आहे ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार चा बार, ओके। मग आता डी मॉर्गन्स थेरम आपल्याला माहित आहे की काय ए बार प्लस बी बार म्हणजेच काय की ए इंटू बी चा बार। मग आता आपण असं लिहू शकतो काय ए बार प्लस बी बारचा बार म्हणजेच काय ए इंटू बी चा बारचा बार। मग बार बार काय होणार, कॅन्सल होणार आणि काय राहणार ए इंटू बी। मग ह्या पद्धतीने काय तुमचा अँड गेट जो आहे तो काय होतोय क्रिएट होतोय। मग अशा पद्धतीने आपण काय करतो, नॉर गेटचा यूज करून नॉट गेट, ऑर गेट आणि अँड गेट जो आहे तो आपण काय करतो क्रिएट करतोय। मग जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।